नमस्कार मंडळी, राम राम. तर मी की नाही मायक्का बिंदास चॅनलवरती माझे ब्लाऊज कटिंगचे, ब्लाऊज शिवण्याचे म्हणजे स्टिचिंग करण्याचे व्हिडिओ अपलोड करत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा, सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने माझे व्ह्यूज वाढू देत ही माझी इच्छा आहे. म्हणून फर्स्ट ब्लाऊज म्हणजे पहिलाच ब्लॉग मी ब्लाऊजचा व्हिडिओचा टाकत आहे. तर सगळ्यांनी बघा आणि मला प्लीज मदत करा. 32 इंच छातीचे माप आणि 32 इंच कटोरी ब्लाउज कटिंग. पूर्ण उंची 14 आहे. तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे मार्जिन. आणि शोल्डर 11 आहे. तर आपण त्याच्या निम्मा भाग घेऊया 5.5. आणि मुंड खोली 6 इंच घेऊया. तर अर्धा इंच आपण शोल्डर खालून कमी करायचं, का तर इथलं शोल्डर खाली उतरत नाही. आणि मुंडा बाहीपासून 1.25 इंच वर गोलाकार आकार देऊन घेऊ. छातीचा 8वा भाग विथ शिलाई मार्जिन असे 10.5 इंच. आणि गळ्यासाठी आपण किती 2 इंच सोडले. आणि आपण आता ह्याचा गळा 9 इंच ठेवायचा आपल्याला. तर अर्धा इंच जास्त घ्यायचा म्हणजे कटिंगसाठी. ह्याचा गोल गळा करतोय आपण. त्यानंतर आपण कटोरीचा आकार काढून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्ट ब्लाऊजवरच आपण कटिंग करतोय. आता छाती आहे इंची 32. तर छातीचा चौथा भाग 8 आला आणि प्लस विथ 1 इंच त्याच्यामध्ये ऍड करायचं 9 इंच. आणि हा गोलाकार आकार देऊन घ्यायचा. आता आपण जुना जो ब्लाऊज असतो त्याच्यावर अशा पद्धतीनं कटोरीची उंची मोजून घ्यायची. कारण कधी कधी कुणाला आहे ना याच्यामध्ये छातीवरती कटोरी बसते. मग आता हे बघा 7.5 इथून ते इथपर्यंत 7.5. 7.5 तर शिलाई मार्जिन असतं 8, अर्धा इंच जास्त घेऊ. अशा प्रकारे हे झालं कटोरीचा आकार. आणि थोडाफार बदल आपण करू शकतो ह्याच्यामध्ये. पीस विरुद्ध बाजूला फिरवून घेऊया. आणि कटोरीला जोडण्याची जी बाजू असते आपली खांद्यावरची ती कटिंग करूया, म्हणजे आखून घेऊ. आता 3 इंच शोल्डर. तर हे 6 इंच उंची घ्यायची ह्याची. आणि आतल्या बाजूने मुंडा खोली कापून घ्यायची म्हणजे आखून घ्यायची. अर्धा इंच इकडं खांद्यावरून उतरू नये म्हणून रेष मारून घ्यायची, म्हणजे कटिंग करायची आपल्याला. आता ज्याप्रमाणे आपण बॅक 8.5 आले बघा गळ्यापासून कमी करून गळा कटिंग करून 8.5 इंच. तसंच आता इथे बघू किती ते 8.5 बसतंय. तर इथून सरळ रेष मारून घ्यायची. आणि कटोरीसाठी आकार देऊन घ्यायचा.
येईल गळ्याची बाजू, इथे येईल कटोरी आणि हा कमर घेर, बाजू घेर आणि ही कमर घेर साठी. आता इथे साधारण योगपट्टी 3.5 ते 2.5 इंच. बघा 3.5 ते 2.5 इंच असं 11 इंचाची योगपट्टी आपण आखून घेतली. बाही, तर बाहीचे माप किती आपल्या 4.5 इंच. तर आपण 1 इंच जास्त घेणार आहे, 5.5 इंच. त्यासाठी बाही घेण्यासाठी आपल्याला फोल्डिंग करावं लागेल. झालं फोल्डिंग आपलं. आणि इथून डबल डोली 8 आले तर रेषा आखून घेऊ आपण अशी. आणि उंचीपासून 3.5 इंच खोल बाहीचा आकार, 1.5 इंच आणि असा नॉर्मली साधारण आकार देऊन घ्यायचा. आणि दंडखीर किती आपला 10.5. 10.5चे निम्म किती येते, तर बघा सोप्या पद्धतीने मी एकदम तुम्हाला सांगते. हे आता टेप पट्टी अर्धी करायची, म्हणजे इथे 5.25 विथ त्याच्यात मार्जिन 1 किंवा 1.5 इंच घालायचं. 6.5 पावणे 7. तर ही झाली आतली बाजू, ही झाली बाहेरील बाजू, म्हणजे हा झाला आपल्या हाताचा आकार. आणि अशा प्रकारे आता आपण हे कटिंग सगळं करून घेणार आहे. तर हा व्हिडिओ मी पहिल्यांदाच टाकणार आहे ब्लाऊजचा. बरेच माझ्या मैत्रिणी इथल्या म्हणत होत्या की तुम्ही ताई ब्लाऊजचं पण व्हिडिओ टाका. तर मी म्हटलं त्यांना की बाबा मला बोलता नाही येत व्यवस्थित एवढं. म्हणजे म्हटलं बोलता येत नाही, पण तुमचं कटिंग स्टिचिंग फार भारी असते, चांगलं असते. जर तुम्ही व्हिडिओ टाकत जावा, कधी कधी येतील तसे टाका, पण टाका बघा. आणि हा आता मापाचा आहे, हे पाठीचा आकार आहे कटिंग केलेला. आणि हे आता अस्तरवर ठेवून आपण असंच कटिंग करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपली कटोरी पण कटिंग झालेली आहे. आपण आता योगपट्टी कटिंग करतोय. मला काही जास्त जमत नाही याचं बोलताना, पण ब्लाऊज जवळजवळ मी 32 वर्ष झालं शिवते. त्यामुळे बाजूच्या मुली किंवा बायका असे म्हणत होत्या की व्हिडिओ टाका. चला म्हटलं प्रयत्न करून तर बघू आपण काय व्ह्यूज वगैरे येतात का, आपल्याला व्हिडिओ आपले चालू शकतात का. मग वेगवेगळे कपडे आले ना शिलायला माझ्याकडे, तर मी वेगळं टाकून दाखवत जाईन तुम्हाला पण. असं डेली तर काय रुटीन मला जमणार नाही, पण कधी मध्ये असं ब्लाऊज कटिंग किंवा स्टिचिंग दाखवू शकते. शिवून झाल्यानंतर फॅन्सी पण ब्लाऊज शिवत असते मी. तर तेवढंच कधीतरी आधनं मधनं 4-8 दिवसातनं एखादा व्हिडिओ अपलोड करून व्हिडिओचा ब्लॉग मी टाकू इच्छिते. आणि तर तुम्ही मला सगळ्यांनी सपोर्ट करा, सहकार्य करा. मग असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन किंवा दाखवत जाईन. तर आपण हे आहे ना बाही अस्तर बाही जोडल्यानंतर तुम्हाला आणखी व्यवस्थित कटिंग करून दाखवते मी. तर बघा हा ब्लाऊज पीस आहे. तर ह्याच्यावरती आता अस्तर ठेवून हा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित बसवायचा ह्याच्यावरती. हा
हा शेवटचा जो कपडा आहे ना त्याच्यामध्ये फोल्डिंग पट्टी कमरेची येऊ शकते आपली. तर बघा इथे पाठीचा भाग, इथे कटोरीला जोडणार आहे तो भाग, इथे योगपट्टी, इथं कटोरी आणि हे बाही आणि जो राहिलेला कपडा आहे ना तो बघा हा ठेवलाय मी अस्तरचा. मग अशा प्रकारे आता हे कटिंग करून घेणार आहे. आणि हे जे आहे ना कटोरी ती फक्त आपल्याला क्रॉस मध्ये कटिंग करायची, म्हणजे ताणली पाहिजे आणि वाकडं ठेवूनच कटिंग करायचं, म्हणजे क्रॉस ठेवून कटिंग करायची जेणेकरून गिरायकाला मस्तपैकी ब्लाऊज बसला पाहिजे. तर आता हे कटिंग करून घेते आता मी. कपडा अस्तर विथ कपडा. तर बघू शकताय अशा प्रकारे मी कटिंग केलेलं आहे. हे पाठीचा भाग, कटोरीला जोडणारा, कटोरी, योगपट्टी, ही बाहीचा आकार, बाही कटिंग. आणि जे एक्स्ट्रा 2 इंचचा कपडा राहिलाय तो हा इथं बाजूला ठेवला की जेणेकरून त्याच्या गोटपट्टी म्हणजे पायपिंग करता येईल, बटन पट्टी, काचपट्टी, हे हुक लूक पट्ट्या करायसाठी ठेवलेलं आहे. आणि बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला शिवताना आणि शिवून झाल्यानंतर, ब्लाऊज तयार झाल्यानंतर दाखवू इच्छिते. तर हे झाले बघा आपल्याला 32 साईजच्या ब्लाऊजचे कटिंग. कटोरी ब्लाऊज कटिंग तयार झाला आहे. आपला कटिंग तयार आहे ओके मध्ये. आणि सिंपल साध्या पद्धतीने एकदम मस्त सोपी पद्धत आहे ही. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तर कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता.